मित्रांनो, आमचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्री निलेश राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कुडाळ मालवण मतदारसंघाचे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या दणदणीत वाजल्या पाहिजे, टाळ्या मालवणकरांसारख्या वाजल्या पाहिजेत। संजयजी, माननीय संजयजी आंग्रे या ठिकाणी आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। माननीय सुदेशजी आचरेकर यांचं देखील या ठिकाणी सतीशजी आचरेकर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ आज ही जी भव्य दिव्य स्पर्धा होत आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सहर्ष सस्नेह आणि सहृदय स्वागत आहेत। आपल्या सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर निलेशजी राणे या ठिकाणी उपस्थित आहेत। टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे, टाळ्या दणदणीत वाजल्या पाहिजे। दोन्ही हात वरती करायचे एकदा सगळ्यांनी, दोन्ही हात वरती करायचे। कमॉन, जे खुश आहेत आज, जे आनंदात आहेत आज, दोन्ही हात वरती। कमॉन, दोन्ही हात वरती। अँड ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज। टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत एव्हरीवन। खूप खूप स्वागत आहे। आणि आपल्या सोबत इथे आहेत जिल्हा प्रमुख माननीय श्री दत्ताजी सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले देखील सहर्ष स्वागत। माननीय श्री दीपकजी पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत। माननीय बाबा परब यांचं देखील सहर्ष सस्नेह आणि सहृदय स्वागत। माननीय अशोकजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, आपलं सहर्ष स्वागत। मी सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते आपण त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार करावा। माननीय सतीशजी आचरेकर यांना विनंती आहे आपले लाडके आमदार डॉक्टर निलेशजी राणे यांचं स्वागत आणि सत्कार करावा। शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे। टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। एक खूबसूरत से पल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। एक खूबसूरत से पल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। मिलते हैं कुछ लोग जिंदगी में मगर जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी येणं केलं त्याबद्दल सहर्ष स्वागत, अनेक धन्यवाद। मी पुन्हा एकदा सतीशजी आचरेकर यांना विनंती करते माननीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांचं स्वागत आणि सत्कार करावा। टाळ्या वाजल्या पाहिजेत, टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत। टाळ्या फ्री आहेत, टाळ्या एकदम फ्री आहेत। माननीय संजयजी आंग्रे यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत। सतीशजी आचरेकर यांना विनंती आहे, आनंदजी आचरेकर यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत। खूप स्वागत तुमचं। एकदा मी समस्त मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हावे आणि मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू स्पीक सम। उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित ही नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने घेतलेली ही स्पर्धा, मला वाटतं मालवणमध्ये सर्वात मोठी स्पर्धा हीच आहे। पूर्ण कुठे? सर्वात म्हणजे कुठे? विश्वात मोठी, विश्वात सर्वात मोठी स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। सतीश आचरेकर आणि त्यांच्या मित्रमंडळांनी ही जी स्पर्धा, मला वाटतं हे 5वं वर्ष आहे आणि मला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला। आता पहिल्या वर्षी आलोय
तर दरवर्षी आलो तर वाईट मानून घेऊ नका, कारण का आपण हे सगळं उपक्रम उभं करत असताना मालवणकरांसाठी आपण एक चांगली स्पर्धा उभी करता आणि आपल्या स्पर्धेचं वैशिष्ट्य मला आता आचरेकर साहेबांनी सांगितलं की एका आगळ्या वेगळ्या प्रोसिजरप्रमाणे आपण ही स्पर्धा घेता. मी मनापासून आपल्याला फक्त इथे शुभेच्छा देऊ शकतो आणि आमदार या नात्याने माझ्याकडून आपल्या सामाजिक काही अपेक्षा असतील त्या 100% आपण मला कधीही माझी आठवण करा. आपण माझ्याच पक्षात आहात, वेगळं काही सांगायची काही गरज नाही आणि सामाजिक उपक्रम असे अजून आपण असेच राबवत राहावे आणि उपक्रम राबवत असताना आपल्या ह्या उपक्रमाची उंची अजून वाढत जावी एवढी ह्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी तो आज कार्यक्रम इथे भरपूर आहेत. मी सतीश मनापासून तुला आणि तुझ्या सहकाऱ्यांना परत एकदा शुभेच्छा देत असताना हा कार्यक्रम मला असं वाटतं आता इथून सुरू होईल आणि हा कार्यक्रम चांगला राहावा, वर्षानुवर्ष चालावा यासाठी मी मनापासून शुभेच्छा देऊन इथे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नारळ फोडून आपण स्पर्धेला सुरुवात करणार. आणि याशिवाय कार्यक्रमाला सुरुवातच होऊ शकत नाही. आपल्या परंपरा आहे आणि आपण या ठिकाणी सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवण्याची स्पर्धा या दत्ता सामंतजी आणि निलेशजी राणे यांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेपासून सुरू करत आहोत. टाळ्या वाजल्या पाहिजेत, आवाज पण जोरदार यायला पाहिजे. वळ्यात वळ्यात जातो वळ्यात जातो वळ्यात. निश्चितच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. दत्ताई सामंत, सुदेशजी आचरेकर हे दोन्ही सुद्धा मोठे नेते मालवणचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळ्यात वळ्यात मारू होयो, फटका बसलाय, नारळ फुटलाय आणि स्पर्धेला शुभारंभ होतोय. आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित 1,11,000चा रणसंग्राम. सन्मान्य श्री आमदार साहेब निलेशजी राणे साहेब, आपण आलात त्याबद्दल हार्दिक आभार. दत्ता सामंत, तुम्ही देखील हा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. पहिला असणारा शुभारंभाचा पाहायला मला सर्वच मान्यवरांचे हार्दिक आभार. वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. थोड्याच वेळात स्पर्धेला ऑफिशियल सुरुवात झालेली आहे. स्पर्धकांना विनंती असेल लगेचच आपापले नारळ घेऊन यायचं आहे. लगेचच स्पर्धेला शुभारंभ होत आहे. स्पर्धकांना विनंती असेल लगेचच आपापले नारळ घेऊन मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तोपर्यंत DJ वाजलाच पाहिजे. सर्व स्पर्धकांना विनंती आहे आपापले नारळ घेऊन यायचे आहे. कार्यक्रमाला सुरुवात होणार अगदी 5-10 मिनिटांमध्ये. कार्यक्रम लगेच सुरुवात होणार. जे कोणी स्पर्धक आजूबाजूला असतील आपापले नारळ घेऊन यायचं आहे. सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ सगळ्यात भव्य दिव्य मोठी नारळ लढवण्याची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि बक्षीस आहे 1,11,111 रुपये. आणि याचे विजेते कोण ठरणार नक्की